स्थापना करणं अत्यंत गरजेचं आहे. मंदिरामध्ये मायबाप ज्यावेळी मूर्ती बसवली जाते त्यावेळी हा कार्यक्रम केला जातो. गावामध्ये सुंदर असा तो सोहळा असतो. त्याच्या मागचं कारण एक आहे की ती मूर्ती म्हणून आम्हाला तिथे बसवायची नाही, त्याच्यामध्ये मायबाप प्राण प्रतिष्ठा आम्हाला ती ओतायचंय की नाही, आमच्या चित्तामधला भाव जागा करायचंय की नाही, साक्षात पांडुरंग परमात्म्याच्या विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरामध्ये आम्ही जाऊन आलो. मग मंदिरामधला भाव, मंदिरामधलं चित्त हे घरी गेल्यानंतर असतं का महाराज? घरातलं चित्त हे वेगळं असतं आणि तीच व्यक्ती ज्यावेळी मंदिरामध्ये एखाद्या सत्संगामध्ये एखाद्या कीर्तनामध्ये येऊन बसते ना, त्यावेळी त्या चित्ताची अवस्था ही बदललेली असते. हे ताकद कशाची असते? हे ताकद त्या साधनेची, हे ताकद त्या नामस्मरणाची असते. म्हणून महाराज तुकोबाराने सांगावं, गोड तुझे रूप गोड तुझे नाम. अरे असं खाल्लं काय, तसं खाल्लं काय, आंबा जसा चारी बाजूनी गोडच गोड, तसा देव सुद्धा मायबाप गोडच गोड. मग देव जर गोड असेल तर देवाचं नाव काय मायबाप? अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. ठीक आहे ना, अमृतापेक्षा गोड आहे तुझं नाव का? अमृताची गोडी देवा तुझ्या भजनात मनाला दिसावा दुःखी जिये मनात. भजनी रंगावे जग विसरावे, राम राम धावे चिपळांची साधा. चिपळ्यांच्या साथी बरोबर राम नाम घ्यावं हे मी सांगत नाही मायबाप, माझं साधू संतांनी सांगावं. म्हणून मायबाप आयुष्य मिळालं ना, आयुष्य मिळालं ना, भगवंताला सुद्धा सांगावं. अरे एखाद्या तर गावामध्ये मी आलो, कीर्तनकार म्हणून आलो. कीर्तनकार किती तास कीर्तन करेल? 2 तास. मी म्हणते अजून तुम्ही 15 मिनिटं जास्तीची दिली, मी अजून 15 मिनिटं जास्त करू शकते. मी म्हणते चला अगदीच आवडलं तर आणखीन अर्धा तास द्या, मी अजून अर्धा तास करेन. बरं म्हणते चला अजून आवडलं, अजून म्हणाल महाराज 1 तास कीर्तन करा. म्हणणार नाही तुम्ही, मला माहितीये, कारण मी आधीच टायमिंग सांगून दिली नाही. ठीक आहे ना, 1 तास मी कीर्तन जास्तीचं करेन, परंतु कीर्तनकार म्हणून गावामध्ये आले तर महाराज मी कीर्तनकारासारखंच राहिलं पाहिजे की नाही?